अबू आझमी विरोधात शिवसेनेकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंच्या तक्रारीवरून आता गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान औरंगजेबाच्या काळात देश सोने का चिडिया होता असं खळबळजनक विधान अबू आझमी यांनी केलं होतं आणि त्यानंतर खरं तर औरंगजेबाच्या काळात देशाचा जीडीपी 24% होता, तसेच देश सोने का चिडिया होता असं विधान अबू आझमींनी केलं आणि या विरोधातच शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी तक्रार केली आहे। त्यावरून अबू आझमी खरं तर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 299, 302 आणि 356 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते। खरं तर अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती मिळालेली आहे। औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य आता अबू आझमी यांना चांगलंच भोवणार आहे, कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, सभापतींच्या बैठकीत निर्णय खरं तर घेण्यात आलेला आहे। सत्ताधारी आमदारांची आक्रमकता पाहता निलंबन होणार हे निश्चित आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशन काळापुरते आझमींवर निलंबनाची कारवाई होऊ शकते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।